हॅलो स्टुडंट्स, आज आपण आपल्या FY BBAच्या सेमिस्टर सेकंडला जो बिझनेस लॉ हा जो सब्जेक्ट आहे त्याचं पहिलं युनिट बघणार आहोत. पहिल्या युनिटचं नाव आहे आपलं इंट्रोडक्शन टू लॉ, की ज्यामध्ये आपण लॉ म्हणजे काय, लॉचं कोणकोणत्या भागामध्ये क्लासिफिकेशन केलं जातं ते बघणार आहोत. ओके, मग पहिल्यांदा आधी लॉ म्हणजे काय ते समजून घेऊया. इथे तुम्हाला समोर स्क्रीनवर 3 डेफिनेशन दिसत आहेत लॉच्या, त्या पहिल्यांदा बघूया. पहिली डेफिनेशन आहे बघा, अ लॉ इज अ रूल ऑफ कंडक्ट इम्पोज अँड इन्फोर्स बाय द सोव्हर्जेन. सेकंड आहे, द बॉडी ऑफ प्रिन्सिपल रिकॉनाइज अँड अप्लाइड बाय द स्टेट इन द ॲडमिनिस्ट्रेशन ऑफ जस्टिस. तिसरी जी डेफिनेशन आहे त्यामध्ये म्हटलं आहे बघा, लॉ इज अ रूल ऑफ एक्सटर्नल ह्युमन ॲक्शन इन्फोर्स बाय सोव्हर्जेन पॉलिटिकल अथॉरिटीज. म्हणजे काय, इन शॉर्टमध्ये जर सांगायचं झालं तर लॉ म्हणजे काय तर कायदा. आणि हा कायदा कशासाठी केला जातो तर ज्यावेळी आपण समाजामध्ये वावरतो एक नागरिक म्हणून किंवा एक माणूस म्हणून, ज्यावेळी आपण आजूबाजूच्या लोकांशी काही व्यवहार करतो किंवा इतरांशी जे वागतो त्यामध्ये कुठेतरी तारतम्य राहावं किंवा ते कुठेतरी योग्य पद्धतीचं असावं, यासाठी काय केलं जातात, काही कायदे केले जातात किंवा काही नियम आणि अटी केले जातात. त्यालाच काय म्हटलं जातं, लॉ असं म्हटलं जातं. म्हणजे एका पर्टिक्युलर चौकटीमध्ये राहून आपल्याला काय करावे लागतात, आपले दैनंदिन व्यवहार करावे लागतात. आणि ती जी चौकट आखलेली असते की ज्यामध्ये राहून किंवा जे काही नियम आणि अटी आपल्याला घातलेले असतात ॲज अ नागरिक म्हणून, त्या अटी आणि नियमांनाच काय म्हटलं जातं, लॉ म्हणजेच काय तर कायदा. ओके, आता ह्या कायद्याचं क्लासिफिकेशन मेनली 3 भागांमध्ये केलं जातं. ओके, मग ते कोणकोणते आहेत ते बघूया. जो पहिला पार्ट जो आहे क्लासिफिकेशन ऑफ लॉचा, फर्स्ट पार्ट तो आहे सबस्टेंटिव्ह लॉ अँड प्रोसिजर लॉ. म्हणजे काय तर आता सबस्टेंटिव्ह लॉमध्ये काय येतं ते पहिल्यांदा बघूया. सबस्टेंटिव्ह लॉ रेफर्स टू द बॉडी ऑफ रूल्स दॅट डिटरमाइन द राईट्स ऑफ ऑब्लिगेशन ऑफ इंडिव्हिज्युअल अँड कलेक्टिव्ह बॉडीज. ओके, it's define the legal relationship of people with other people or between them and the state. Substantive law can be classified as a business law, family law, criminal law, etc. म्हणजे काय तर आधी मुळात सबस्टेंटिव्ह लॉ म्हणजे काय तर जे मूलभूत कायदे असतात त्यांना सबस्टेंटिव्ह लॉ असे म्हटले जातात, की ज्यामध्ये काय केलं जातं, रेफर्स टू द बॉडी ऑफ रूल दॅट डिटरमाइन द राईट्स अँड ऑब्लिगेशन ऑफ इंडिव्हिज्युअल अँड कलेक्टिव्ह बॉडी. म्हणजे ज्यामध्ये काही रूल्स, काही नियम, काही अटी काय केलेल्या असतात, म्हणजे त्यामध्ये एक इंडिव्हिज्युअल, एक नागरिक म्हणून किंवा एक व्यक्ती म्हणून आपण ज्यावेळी इतरांशी काही व्यवहार करतो त्यावेळी ते कशा पद्धतीने करावे, ते करत असताना आपल्याला कोणते अधिकार आहेत हे त्यामध्ये काय केले जातात, सांगितले जातात. ओके, हा झाला सबस्टेंटिव्ह लॉ, ज्यामध्ये प्रामुख्याने कोणकोणते लॉ येतात तर फॅमिली लॉ, क्रिमिनल लॉ, बिझनेस लॉ यांचा समावेश ॲज अ सबस्टेंटिव्ह लॉमध्ये होतो. जो दुसरा प्रकार आहे तो आहे प्रोसिजर लॉ. म्हणजे त्याला आपण प्रक्रियात्मक लॉ म्हणजे कायदा असं म्हणू शकतो, की ज्यामध्ये काय बघा, प्रोसिजर लॉ डील विथ द मेथड अँड मीन बाय विच सबस्टेंटिव्ह लॉ इज ॲडमिनिस्टर. Its state the procedure to be followed if the rights are to be enforced in the court of law. There are different procedure code for civil and criminal courts. म्हणजे प्रोसिजर लॉ मध्ये तुम्हाला एक मेथड किंवा एक पद्धत सांगितली जाते की कशा पद्धतीने आपल्याला काय करावं लागणार आहे, आपल्याला वागावं लागणार आहे. आणि हे प्रत्येक कायद्यानुसार काय आहेत, वेगवेगळे आहेत. म्हणजे जे नियम असतात किंवा जे कायदे आहेत प्रोसिजर लॉ, ते प्रत्येक सिच्युएशननुसार चेंज असतात. त्यानंतर दुसरा जो प्रकार आहे बी पार्ट, तो आहे सिव्हिल लॉ आणि क्रिमिनल लॉ. हे ॲटलिस्ट सिव्हिल लॉ आणि क्रिमिनल लॉ आपल्याला ऐकून तरी माहीत आहेत. आता सिव्हिल लॉमध्ये काय येतं तर ते बघा, सिव्हिल लॉ रेग्युलेट द रिलेशन बिटवीन द इंडिव्हिज्युअल. सिव्हिल लॉ कॅन बी ब्रॉडली ग्रुप अंडर द फॉलोइंग ब्रँचेस ऑर कॅटेगरीज: लॉ ऑफ कॉन्ट्रॅक्ट, बिझनेस लॉ, फॅमिली लॉ. म्हणजे सिव्हिल लॉ हे नॉर्मली नागरिक कायदे जे आहेत आपण जे म्हणतो एक त्याचा त्यामध्ये समावेश होतो. आणि त्याचं मोस्टली कोणत्या भागामध्ये डिवायडेशन केलं जातं तर बिझनेस लॉ, फॅमिली लॉ. ओके, त्यानंतर सेकंड जो आहे तो आहे क्रिमिनल लॉ.
क्रिमिनल लॉमध्ये काय आहे, तर क्रिमिनल लॉ इज अ कन्सर्न विथ पब्लिक रॉंग ऑर रॉंग अगेन्स्ट द ऑर्डर ऑर वेल बीइंग ऑफ द सोसायटी इन जनरल. म्हणजे क्रिमिनल लॉ म्हणजे आपल्याला माहीत आहे गुन्हेगारी कायदा. आपल्याला हेही माहीत आहे की गुन्हा कशाला म्हटला जातो किंवा कोणत्या गोष्टींचा उल्लेख ॲज अ गुन्हा म्हणून होतो. मग त्या संदर्भात जे काही कायदे आहेत त्यांना काय म्हटलं जातं, क्रिमिनल लॉ. ओके, हे सगळं डीपमध्ये आपण ज्यावेळी पुढे आपण लॉचे वेगवेगळे प्रकार बघणार आहोत, ओके, किंवा भारतीय इंडियन लॉचे ज्यावेळी आपण बघणार आहोत त्यामध्ये आपल्याला हे सविस्तर मिळणार आहे. ओके, त्यानंतर नेक्स्ट पुढचा जो प्रकार आहे तो आहे म्युन्सिपल लॉ ऑर इंटरनॅशनल लॉ. तर म्युन्सिपल लॉ म्हणजे काय, तर म्युन्सिपल लॉ मीन्स द लॉ पास बाय अ पर्टिक्युलर कंट्री अँड हुज ॲप्लिकेशन इज लिमिटेड to the territory of that country or state within as specified therein. It does not apply to any foreign country. म्हणजे देशांतर्गत जे कायदे असतात म्हणजे जे फक्त त्या देशाच्या सीमेपुरते लागू असतात त्यांना काय म्हणतात, म्युन्सिपल लॉ. म्हणजे एकदा तुम्ही देश सोडून गेलात किंवा देशाच्या बाहेर गेलात की तो कायदा तुम्हाला लागू पडत नाही. म्हणजे प्रत्येक देशामध्ये काही जे कायदे ठरवलेले असतात ते त्या देशापुरते काय असतात, मर्यादित असतात. त्यांना म्युन्सिपल लॉ असं म्हणतात. सेकंड आहे इंटरनॅशनल लॉ. इंटरनॅशनल लॉ इज द लॉ ॲप्लिकेबल टू नॅशनल स्टेट. धिस लॉ इज by way of treaties and convention to which nation state have agreed to be binding on them. इंटरनॅशनल लॉ हे आंतरराष्ट्रीय पातळीवरचे असतात आणि ज्या देशांमध्ये हे म्हणजे दुसऱ्या देशाचा कायदा मानला जातो त्या देशांपुरते हे काय असतात, मर्यादित असतात. ओके, आय होप तुम्हाला हे लॉचे प्रकार समजले असतील. ओके, पुन्हा एकदा समजून घ्या. लॉ म्हणजे काय, तर कायदा की ज्यामध्ये एक व्यक्ती ज्यावेळी इतरांशी व्यवहार करतो, मग ते एका संस्थेशी असेल किंवा एक दुसऱ्या व्यक्तीशी असेल, तर जे काही व्यवहार करणार ते कशा पद्धतीने करावे त्यासाठी काही नियम आणि अटी घालून दिल्या जातात कायद्यानुसार. त्याला काय म्हटले जातात, त्या अटी आणि नियमांचाच उल्लेख आपण काय म्हणून करतो, एक कायदा म्हणून करतो. ओके, चालेल. मग नेक्स्ट लेक्चरला आपण सोर्सेस ऑफ लॉ म्हणजे कशाच्या आधारावर जो भारतीय जे कायदे आहेत ते कशाच्या आधारावर तयार केले गेले आहेत ते आपण बघणार आहोत. ओके, चालेल. मग थँक्यू.